मी ना ही रूम चांगली 2-3 वेळा स्वच्छ धुवून आणि पुसून घेणार आहे. शी, ती वस्तीतली घाण, ते दिव्या आणि चंदनी ते इथे झोपलं होतं आपल्या बेडवर. मी नाही झोपणार इथे आणि तुला पण नाही झोपू देणार. हो किट्टू डार्लिंग ऐक ना, ते सगळं साफसफाई तू करशील, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता महत्वाचं काय, आपण त्या सगळ्यांना या घरात ना हाकलून दिलाय. जिंकलोय आपण, जिंकलोय. आणि तुला माहितीये का, आता शिवा त्या घराच्या लफड्यात अडकणार आणि दिव्या काय तिला सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे त्या घराचं त्या काय करतायत याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्यासाठी हा सगळ्यात मोठा विजय. यस. पण आपल्याला आता सावध राहावं लागणार आहे. कशाला? म्हणजे शिवाला सुगावाही लागणार नाहीये की आपण हे सगळं केलंय. आणि खोटं शोधायचं राहिलं लांब, तिला ना आधी 2 घरच्या भांडणातून वेळ मिळू देत ना. स्मार्ट. आता फक्त आपल्या दोघांच्या मध्ये कोणी यायला नको, नाहीतर मी सोडणार नाही कुणाला. किट्टू डार्लिंग, कोणाची हिम्मत होणार आहे का तुझ्या समोर यायची? ते तर आहेच, हो की नाही? अरे तू काय, तू असं कसं काय होऊ शकतं? लोक मला मदत कशी सोडू शकतात? शिवाला मी धडा शिकवणार आणि हे लोक मला त्याच्यात मदत करणार. जगदीश का फोन कर? सुहास, सुहास. काय काय झालं? जगदीशचा कॉल. आता हा का फोन करतोय? तेच म्हणते ना मी पण, उचलू? मग आता काय? हॅलो हॅलो. नाही, एक मिनिट. तुम्हाला माहिती होतं का हे होणार आहे? तुम्ही फसवताय ना मला, अडकवताय ना ह्याच्यात मला. काय बडबडतोयस? हे नाटक करू नको. तुला चांगलं ओळखतो मी, कळलं ना? ए जगदीश, तुझ्या जिभेला लगाम घाल. हा, तू कोणाशी बोलतेस कळतंय ना तुला? ए भाई, मला काही फरक पडत नाही, कळलं काय? आणि हे बघ, त्या शिवानी मला विचारलं होतं हे कागदपत्र कुठून मिळाले, तेव्हा मी खोटं बोललो होतो. पण मग जर माझ्या अंगाशी आलं ना तर मी खरं योकीन, कळलं का? आणि हे बघ, मी साडा फटिंग, आपल्याला काय फरक पडत नाही, लक्षात ठेव. हा खूप बोलतोय, आता आपल्याला ह्याची गरज नाहीये. थांब जरा. जगदीश, आम्ही पैसे पाठवतो तुला. नुसता पैशाने काय करू मी? हा, माझ्या फॅमिलीला काय रस्त्यावर ठेवू? हा आता ह्याची मर्यादा ओलांडतोय. माझा जर कंट्रोल सुटला तर मी याला फोडून काढीन. बस कंट्रोल, गप्प बस. हॅलो, आम्ही व्यवस्था करतो काहीतरी, पण सुहास कॉल करेल तुला, तेव्हा कॉल उचल आणि तो जे सांगतोय तेच कर. बाकी पैसे पाठवते मी आणि तुझ्या घरच्यांची पण काय व्यवस्था होत असेल तर ते बघते. फक्त शिवाला यातलं काही कळता कामा नाही. तुम्ही माझी काळजी घेतली ना, मी तुमची काळजी घेऊ. ठेवतो. डार्लिंग, तू याच्याशी एवढं का नीट बोललीस? कारण त्याच्याकडे आपलं सिक्रेट आहे, विसरलायस? काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. आणि तसंही पुढे मागे आपल्याला जर बळीचा बकरा लागला तर आहेच ना. ओ, अगेन स्मार्ट गर्ल. फक्त आता एक काम कर, मी पैशांचं बघते, त्याचे आणि त्याच्या घरच्यांची काही सोय होत असेल तर ते बघ तू. जा लवकर सुहास. ओके, करतो. घे स्वतःच्या हाताने आता दार उघड. तू समध्यांचे मनापासून आभारी आहे. तुम्ही समध्याने जे काय आमच्यावर प्रेम केलंय, आता पातूर सांभाळून घेतलंय तमासनी. कोणी बी इतकं करणार नाही एवढं केलंय तुम्ही समध्याने आमच्यासाठी. मनापासून आभारी आहे तुमची. सीताई, तुम्ही तर लय केलंय हो आमच्यासाठी.
आशू तुम्ही इथपातुरा मस्ती सोडायला आलाय. आजी मी मुलासारखं आहे ना तुमच्या, माझा मुलगाच आहे ना. आभार कसले म्हणताय? काय ही कसली आभाराची भाषा? काही नाही, बस आभार नसतात मानायचे फॅमिली मेंबर्सचे. अहो आजी, आत्ता बरं वाटतंय. नाहीतर जगदीश आणि जगदीशच्या बायकोचं दारू पिऊन रोज भांडण होत होतं. आत्ता कुठेतरी आपल्या वस्तीत आपले माणसं आल्याने वाटतात. मी दारू सोडली तर माझ्यानंतर तो दारुडा झाला. आमचं जरा चुकलंच वंदना वहिनी. उलट त्यावेळी आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायला हवं होतं, पण तसं केलं नाही. पण आता शब्द देतो, परत त्याला वस्तीत फिरकू देणार नाही. आणि हो, तो माझ्याच खोलीत भाड्याने राहायचा, ती सुद्धा मी त्याला आता देणार नाही. अरे असली माणसं नको आपल्या वस्तीत. हे बघ, आता मला त्याच्याशी काय बी घेणं देणं नाही. माझ्या लेकामुळं आणि लेकीमुळं हे घर परत मिळाले. खूप बास झाले आभार. मस्त आभार आहेत. चला आतमध्ये जाऊयात आधी. इथे नाही तर गप्पा मारत बसायचं का दिवसभर? नाही ना, चला उघडा दार उघडा.